सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडचा तालुका हा माण तालुका अत्यंत दुष्काळग्रस्त प्रदेश। सह्याद्रीपासून अवघ्या काही मैलांवर असूनही इथं नेहमी पावसाचा अभावच। माण तालुक्यातले शेतकरी भयानक दुष्काळाला तोंड देत आहेत। यावर्षी शेतकऱ्यांनी एकही पीक घेतलं नाही। गेल्या 4 महिन्यांपासून बऱ्याच गावात टँकरने पाणी पुरवलं जातं। माणदेशी माणसं कामासाठी नाही तर पाण्यासाठी स्थलांतर करीत आहेत। या स्थितीमध्ये माणदेशी फाउंडेशननं म्हसवड इथं चारा छावणी सुरू केली आहे आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केलेला आहे। जनावरांची छावणी सुरू झाली आणि लगोलग एका रात्रीत तिथं आपल्या जनावरांबरोबर माणसं राहायला आली। छावणीतर्फे जनावरांना चारा, पेंड, ऊस, मका आणि पाणीही दिलं जातं। जनावरांबरोबर माणसांना देखील पाणी प्यायला मिळालं। तिथेच 3 दगडांची चूल मांडून 2 घास रांधतात आणि जनावरांना वाचवताना आपल्यालाही आधार मिळाला आणि आपणही उभे राहिलो असं समाधान मानण्याची वेळ माणदेशी बाया माणसांवर आली आहे। वरकोटे मलावडी 5-25 किलोमीटरवरनं छावणीवर आलेला आहे। 5 जत्रा बायते खायला सारे घर बारा आलेला आहे। इथं पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, पाणी नाही गावाला, म्हणून सर आम्ही आलेला आहे। पेंड देते ती, ऊस देते ती, मका देते ती, कडबा देते ती। माझं नाव दिगंबर पांढरं गाठपडकर, गाव वरकोट मलवडी। तर देत नाही ती, तर पाणी नाही, तर अन्न नाही, म्हणून आम्ही इकडं आलेलो। मका देते ती, पेंड देते ती, ऊस देते ती, ज्वारी वगैरे देते ती। 5 किलोमीटरवरनं आम्ही आलोय। आम्हाला चारा नव्हता, ही नव्हता। इथं आल्यापासून आमच्या सोयी चांगली आहे। चारा पाणी आम्हाला भरपूर मिळतंय। मका मिळत्या, ऊस मिळतोय, कडवाळ मिळतंय, पेंड मिळत्या, चारा आता व्यवस्थित आहे आमचं। कागद माण तालुक्यातील म्हसवड येथे जनावरांसाठी पहिली छावणी चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशननं सुरू केली आहे। 2003 आणि 2004 मध्ये जी दुष्काळग्रस्त परिस्थिती माण तालुक्यावर आली होती त्यावेळी देखील माणदेशी फाउंडेशनने जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली होती। म्हसवड परिसरातील 20 ते 25 गावातील शेतकऱ्यांसह सुमारे 6200 जनावरे छावणीच्या आसऱ्याला आली आहेत। माणदेशी चारा छावणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही छावणी जनावरांचीच राहिली नसून तिला एका वस्तीचं स्वरूप आलंय। जनावरांच्या खाण्यापिण्याबरोबरच माणसांच्या खाण्यापिण्याचा देखील प्रश्न सुटलाय। या छावणीवरची सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या डोळे भरून टाकणारी असते। सकाळ झाली की शेतकऱ्यांची लगबग सुरू होते। आंघोळी पांघोळी सुरू होतात। आपापल्या छावण्यांना झाकून ठेवण्यासाठी माणदेशी फाउंडेशननं दिलेले शेडनेट शेतकरी जनावरांसाठी सावली म्हणून बांधतात। छावणीच्या ठिकाणी आयाबाया 3 दगडं मांडून आपलं जेवण बनवतात। जित्राबांबरोबर आपलीही सोय झाली म्हणून जीवात जीव आलाय हे उद्गार लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात। माणदेशी फाउंडेशनने 30 कर्मचारी चारा छावणीच्या कामासाठी नेमले आहेत। रात्रपाळीसाठी वेगळेच कर्मचारी आहेत। हे सर्व करीत असताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते। छावणीचा संपूर्ण आराखडा शिस्तबद्ध पद्धतीने आखलेला आहे। 15 वॉर्डमध्ये जनावरे सुटसुटीत बांधली गेली आहेत। दररोज सर्व जनावरांना मका, ऊस, ओला किंवा सुका चारा, खपरी पेंड व गोळी पेंड आठवड्यातून 3 किलो प्रत्येक जनावरांप्रमाणे दिली जाते। चारा वाटपाची आखणी देखील पद्धतशीरपणे केलेली आहे। त्यासाठी 5 वजन काट्यांची सोय केलेली आहे। प्रत्येक वॉर्डप्रमाणे जनावरांची नोंद ठेवली जाते। सर्व शेतकऱ्यांना कार्ड वाटप केलेले आहेत ज्यामध्ये चारा वाटपाची नोंद केली जाते। याशिवाय 180021221112 या टोल फ्री नंबरची सोयसुद्धा केलेली आहे। ह्या नंबरवर संपर्क साधल्यास ज्या गावामध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्या गावात माणदेशी फाउंडेशनच्या टँकरद्वारे
पाणी पुरवठा केला जातो. Mandeshi is running a cattle camp in drought-affected area of Man Taluka. Man Taluka is one of the most drought-affected area of Maharashtra. It has not received the rainfall of even 2 inches this year. Drought in Man is not new. Every year, Man Taluka has been facing drought for every 2 years. In 1972 also, Maharashtra had faced unprecedented drought. But the situation in 1972 was not worse as it is now. It's not a problem of only fodder but also water. Major issue is the drinking water. People are migrating in search of water, not in search of employment. And the interesting part, when Mandeshi started a cattle camp here, we saw that farmers actually shifted from their place to here. So this cattle camp not only became a cattle camp for the animals, but this camp became a camp for the farmers, because here they also get water. So families started cooking food also here. Today in the cattle camp we have more than 3,500 animals. What Mandeshi thinks is that these animals are a big asset to farmers. So these animals should not be sold just because there is no fodder and water. If these animals are sold, the country is going to lose the precious asset of the farmers. So Mandeshi has started the cattle camp. Cattle camp is an expensive job, but at the same time, if farmers and animals can survive in this drought, then they will be able to grow the food for the rest of the country. With this, I would just like to say that it is very important that government should have a vision, and it's not that government cannot deal with the drought. The government should see that how drinking water can be made available always, and for this government has created percolation tanks for drinking water, but there are no provision of maintenance of those tanks. So even today there are many tanks do have water, but that water cannot be used for drinking. So government should have a vision for the drinking water in this area. This drought has actually given an opportunity for the government to think, given an opportunity for people to think that when we are using water, how much water should we use? Water is precious. Without water, our people cannot survive, our farmers cannot survive, our animals cannot survive. Mandeshi has started this for the cattle camp. This is the first cattle camp Mandeshi started in Maharashtra. There is a need, many people come forward and they do either start the cattle camp or support it. Thank you.